पल्लवीच्या आईने पल्लवीला फोन लावला. फोन उचलताच तिच्या आईने भावनेने भरलेल्या आवाजात विचारलं, "अगं पल्लवी, काय गजब घडलंय माहिती का? मला तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही." पल्लवी चकित होऊन म्हणाली, "अगं आई, काय झालंय? काय चमत्कार पाहिलास की काय?" आई म्हणाली, "असंच समज. तुझ्या सासूबाईंनी असा पराक्रम केलाय की सगळं शहर त्यांचं कौतुक करतंय. ऐकलं का? त्यांना 5 कोटींची लॉटरी लागली आहे आणि आत्ता त्यांचा स्वतःचा व्यवसायसुद्धा भरभराटीत चालवत आहे." हे ऐकताच पल्लवीच्या हातून फोन खाली पडला. तिला चक्कर यायला लागली असं वाटलं. जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ऋषी, तिचा नवरा, जेव्हा हे सगळं ऐकून बसला तेव्हा तो थक्क झाला होता. पल्लवीच्या आई त्या दोघांना म्हणाली, "अगं पल्लवी, घाबरू नकोस. तुझ्या सासूबाईंना तर कुबेराचाच खजिना मिळालाय. त्यांच्याकडे जा, नम्रपणे माफी मागा. विहीनबाईंचं मन लवकरच वितळेल." पल्लवीला आपल्या बाईचं बोलणं अगदी योग्य वाटलं. तिने ऋषीला सगळं सांगितलं आणि थोड्याशा हळव्या स्वरात म्हणाली, "चला तुमच्या आईकडून मदत घेऊया." दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही दीपालीताईंची माफी मागण्यासाठी त्यांच्याकडे गेले. पण पुढे मित्रांनो काय घडलं ते खूपच इंटरेस्टिंग आहे. दीपालीताईंना त्यांना माफ केलं का? त्यांची काय चूक झाली होती? त्या कथेमधून आपण नक्की पाहूया. दीपालीताई बस स्थानकाच्या एका झाडाच्या सावलीत त्या बराच वेळ एकट्याच बसल्या होत्या. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ऊन खूपच होते. वेळ मागे सरकत होता, पण त्यांच्या वाटेकडे कुणीही फिरकलं नव्हतं. जवळच पुस्तकाचं छोटंसं दुकान होतं. तर दुकान चालवणारा राघव साधारण 30 वर्षांचा होता. त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होता तो. त्याला त्यांच्या एकटेपणात काहीतरी अनामिक वेदना जाणवत होती. हा अनुभव नवीन नव्हता त्याच्यासाठी, पण दरवेळी अशा नजरेला पाहिलं की मन अस्वस्थ व्हायचं. शेवटी तो त्यांच्याजवळ गेला. सौम्य आवाजात, चेहऱ्यावर सहवेदना घेऊन तो म्हणाला, "काकू, तुम्ही कोणाची वाट पाहताय का? कुठे जायचंय तुम्हाला? काही मदत हवी आहे का?" दीपालीताईंनी थोडंसं हसण्याचा प्रयत्न केला, पण ते हास्य वेदनेने भिजलेलं होतं. "बाळा, सकाळी माझा ऋषी आणि त्याची बायको म्हणजे माझी सून इथे सोबत आली होती माझ्याबरोबर. त्यांनी म्हटलं, 'आई, आम्ही खायला काहीतरी घेऊन येतो. मी वाट पाहते त्यांची. येतीलच ते थोड्याच वेळात.' त्यांच्या बोलण्यात एक विश्वास होता, पण डोळ्यातील दुसरते मधून फसवलेपणाचा कुठला तरी अंधार डोकावत होता. राघव हळूहळू म्हणाला, "काकू, पुण्याला येणार जाणारी शेवटची बस सकाळीच गेली. आता संध्याकाळ होते." इतकं ऐकताच दीपालीताईंनी काहीशी घाबरलेल्या स्वरात उत्तर दिलं, "नाही बाळा, तू काहीतरी चुकीचं समजतोय. ऋषी मला एकटीला कधीच सोडणार नाही. तू इथेच आहे कुठेतरी." त्यांची आशा डगमगत असली तरी ती अजून मरण पावली नव्हती. "ठीक आहे काकू, पण तुम्हाला भूक लागली असेल. मी काहीतरी खायला घेऊन येतो." "नको रे बाळा," त्या हळुवारपणे म्हणाल्या. "फक्त एक उपकार कर, माझ्या ऋषीला शोधून आण. माझ्या मुलाचं नाव ऋषी आहे. नीट बघशील ना?" राघवने मान डोलावली आणि तात्काळ आजूबाजूच्या दुकानात चौकशी करायला निघाला. पण सगळीकडे शोधूनही ऋषी किंवा त्याच्या पत्नीचा काहीच पत्ता लागत नव्हता. थोड्या वेळात तो परत आला. त्याच्या डोळ्यात हळहळ आणि ओठांवर न दुखावणाऱ्या शब्दांची काळजी. "काकू, मी सगळीकडे विचारपूस केली, पण तुमचा मुलगा ऋषीचं कुठेही दर्शन झालं नाही." त्यांचं वाक्य अर्धवटच राहिलं, कारण त्यांच्या मनात ओरडणारी एक वेदना होती. ही आई फसवली गेली होती. मुलाच्या प्रेमावर तिचा अखंड विश्वास होता आणि त्या विश्वासाच्या काचेतून ही दुनिया पाहणारी ती वृद्ध स्त्री अजूनही आपल्या मुलाच्या परतीच्या पावलांची चाहूल ऐकत होती. हळूवार स्वरात राघव म्हणाला, "काकू, राग मानू नका, पण दर काही दिवसांनी एखादी आई, एखादे बाबा इथे असेच बसलेले सापडतात. मुलं त्यांना एकटं टाकून जातात. देवळात, बागेत, रस्त्यावर, बस स्टँडवर, अशा ठिकाणी." दीपालीताईंच्या डोळ्यात एक क्षण चमकून गेली. राग नव्हता, पण आघात होता. "नाही बाळा, तू माझ्या ऋषीला ओळखत नाहीस. तो असं काहीच करू शकत नाही. तू नीट शोधलं नसेल तो येईल. तो मला घ्यायला येणार आहे." त्यांचं बोलणं म्हणजे केवळ शब्द नव्हते. ती एक आशेची तिरपी होती, जी अंधारातही टिमटिमत राहते. "काकू, मी सगळीकडे नीट शोधून आलोय," राघव म्हणाला. त्याचा स्वर काळजीचा होता आणि त्याचे हे वाक्य ऐकतानाच दीपालीताईंच्या काळजात धस्स झालं. आतून काळजीचा गोळा गिळत स्वतःला धीर देत त्या हळूच म्हणाल्या, "काही हरकत नाही रे बाळा. कदाचित त्याला कुठलं तरी काम पडलं असेल. थोड्याच वेळात परत येईल तो." पण ते स्वतःला समजावत होत्या. बाष्पांची धार डोळ्यात ऐकून त्यांची नजर पुन्हा रस्त्यावर रोवली गेली. राघव आपल्या कामात पुन्हा व्यस्त झाला. वेळ पुढे सरकत होती.
संध्याकाळचा सूर्य अस्ताला गेला आणि हळूहळू अंधार दाटून आला. थंडीची सावट वाढू लागलं. हवेत गारवा झिरपत होता आणि रस्त्यावरची वर्दळी ओसरत चालली होती. दीपालीताई त्या वृद्ध बाई एका कोपऱ्यात कुडकुडत बसल्या होत्या. साडीचा पदर अंगाभोवती गुंडाळून थंडीपासून स्वतःला वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होत्या. त्यांचं नाजूक शरीर थरथरत होतं, पण मनातला धीर ढळू देत नव्हता. तेव्हाच राघव परत आला. त्याने त्या थरथरत्या देहाकडे पाहिलं आणि त्याचं मन चुकचुकलं. तो हळूहळू त्यांच्या जवळ गेला. काकू, तुम्ही कुठे राहता? नाव काय आहे तुमचं? तुमचा मुलगा कुठे असतो हे माहीत आहे का? दीपालीताईंनी डोळ्यात थोडा ओलावा दाटवत उत्तर दिलं, माझं नाव दीपाली. मला पुण्यातल्या घराचा पत्ता माहीत नाही. ना मला माहीत आहे की माझा मुलगा कुठे काम करतो, ना त्याचं ऑफिस कुठे आहे मला माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मला गावावरून इकडं आणलं होतं. मी त्याच्याबरोबर सुनेसोबत आणि 15 वर्षांच्या नातवाबरोबर राहत होते. एक दिवस म्हणाला, आई माझी बदली पुण्याला झाली आहे. मग मी सगळं सोडून त्यांच्याबरोबर निघाले. शब्द बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक निराशपण होता, तरी आशेचा एखादा कण चमकत होता. रात्र आता खऱ्या अर्थाने उतरू लागली होती. आकाशात 1-2 चांदण्या डोकवत होत्या. पण दीपालीताईंच्या नजरा अजूनही रस्त्यावरच होत्या. काकू, तुमची हरकत नसेल तर आजची रात्र माझ्या घरी काढा. माझी बायको आणि 2 मुलं आहेत. सकाळी आपण परत इथे येऊ. राघव प्रेमाने त्यांना म्हणाला. दीपालीताई घाबरत म्हणाल्या, नाही रे बाळा, जर मी इथून निघून गेले आणि माझा ऋषी परत आला तर तो मला शोधत राहील ना, आणि मी दिसले नाही तर त्याला किती काळजी लागेल. तू जा, मी इथेच बरी आहे. तो क्षण त्या वृद्ध आईच्या तिच्या मुलावरचा विश्वास आणि काळजातली भीती होती. दोघं एकत्र मिसळून डोळ्यात साचले होते. राघवने काहीच न बोलता दुकानातून एक चटई आणली. ती जमिनीवर अंथरली. त्याच्या पिशवीतील एक उबदार शाल दीपालीताईंना अलगद पांघरून दिली. काकू, जर तुम्ही मला तुमचा मुलगा मानत असाल तर आता इतकं ऐका. थंडी वाढली आहे. आता तुम्ही आजारी पडू नका म्हणून सांगतो. दीपालीताईने थरथरत्या हाताने शाल अंगावर घेतली. त्या काही क्षण बोलल्या नाहीत. डोळे मिटून मनातल्या लाखो भावना त्या शब्दाविनाच राघववर ओतत होत्या. जाण्याआधी राघवने शेजारच्या दुकानातून काही खाण्याचे पदार्थ घेतले आणि त्यांच्या हातात दिले. तुम्ही काहीतरी खा. पोट भरलं की थोडं बरं वाटेल, असं म्हणत तो निघून गेला. घरी पोहोचल्यावर त्याने आपल्या बायकोला सारं काही सांगितलं. तिच्या डोळ्यातही काळजी ताटली. अजूनही अशी मुलं आई वडिलांना रस्त्यावर सोडतात का गं? त्याने विचारलं आणि उत्तर न देता ती शांत झाली. दुसरीकडे दीपालीताईंनी काहीच खाल्लं नाही. त्या फक्त थंडीवर थरथरत काळजाच्या कोपऱ्यात रेंगाळलेल्या आठवणी कुरवळत राहिल्या. त्यांच्या डोळ्यात फक्त वाट पाहणं होतं. त्यांचा ऋषी परत येईल या आशेचा निळा धागा त्यांना झुलवत होता. त्या शहरात त्यांचं कोणच नव्हतं. फक्त एक राघव होता, जो त्या दिवशी त्या वृद्ध आईसाठी एक मुलगा झाला, पण आता तोही निघून गेला होता. संपूर्ण रात्र त्यांनी थंडीच्या कुशीत एकटीने बाकड्यावर काढली. अंगावर शाल, पण मनात काळजी, डोळ्यात आसमानचा साठा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राघव आपल्या दुकानाकडे आला तेव्हा त्याचं लक्ष दीपालीताईंकडे गेलं. अजूनही त्या तिथंच बसलेल्या होत्या. जशा रात्री सोडून गेल्या होत्या तशाच. तो धावत त्यांच्या जवळ गेला. हळूवार आवाजात विचारलं, काकू, तुमचा मुलगा अजूनही परत आला नाही का? तेव्हा त्या डोळ्यात आसमानचा पूर घेऊन म्हणाल्या, नाही रे बाळा, मला माहीत नाही कुठे निघून गेला. फोनही लागत नाही त्याचा. त्यांच्या आवाजातील थरथर राघवच्या काळजाला चिरत गेली. त्याने पटकन पाण्याची बाटली त्यांच्या हातात दिली आणि म्हणाला, काकू, मला कालपासून शंका होती, पण तुम्ही तर एक आई, तुमच्या त्याच्यावर अढळ विश्वास होताच, पण तो तुम्हाला एकटीला सोडून कायमचा निघून गेला आहे. आता तो परत येणार नाही. काकू, हे ऐकून दीपालीताईंच्या हातातील फोन पुन्हा त्यांच्या कानाशी गेला. पुन्हा एकदा प्रयत्न केला. स्विच ऑफ. डोळ्यात साठलेले दुःख आता ओघळू लागले. बाळा, समजत नाही आता काय करू. त्यांच्या वृद्ध डोळ्यातून आशेचा शेवटचा थेंबही गळून पडला. राघवला त्यांचा हाल पाहून फार वाईट वाटत होतं. मनातून गलबलून गेलं. तरी स्वतःला सावरत त्याने दुकान उघडायला घेतलं. विचार करत राहिला, कदाचित आता काकू घरी परत जातील, पण तसं काही झालं नाही. दीपालीताई तशाच बाकड्यावर बसून रडत होत्या. काही वेळाने त्या हळूहळू बाकड्यावरून खाली कोसळल्या. राघव धावत गेला. त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. थोड्याच वेळात त्या शुद्धीवर आल्या. तो घाबरला होता. त्यानेच त्यांना सावकाश उठवलं आणि परत बाकड्यावर झोपवलं. शुद्धीवर येताच विचारलं, काकू, तुम्ही बेशुद्ध कशा झालात?
त्या ओल्या डोळ्यांनी म्हणाल्या, बाळा मी कालपासून मी काहीच खाल्लं नाही. कदाचित म्हणूनच अशक्तपणा आला असेल. राघव चकित झाला. पण का? काल मी तुम्हाला खायला दिलं होतं ना, मग खाल्लं का नाही? दीपालीताईंच्या डोळ्यातून अश्रू पुन्हा वाहू लागले. म्हणाल्या, हो बाळा दिलं होतंच, पण नव्हतं सांगत मन माझं की खा म्हणून. बाळा एखाद्या आईचा मुलगा तिला एकटीला टाकून जातो. मग त्या आईच्या तोंडातून घास उतरेल का? हे ऐकून राघव काही क्षण गप्प झाला. मग तो शेजारच्या कॅन्टीनमध्ये धावत गेला. गरम जेवण घेतलं आणि म्हणाला, काकू पहिल्यांदा जेवून घ्या, मग आपण बोलू. जेवण झाल्यावर राघवने पुन्हा हळूच विचारलं, काकू आता तुम्हाला माहीत आहे की तुमचा मुलगा परत येणार नाही, मग तुम्ही घरी का नाही जात? दीपालीताईंनी नजर खाली झुकवली. थोडा वेळ काही न बोलता राहिल्या. मग हळूहळूपणे खोल आर्ततेने म्हणाल्या, माझं खरंच उरलं नाही. आता बाळा मी गावाला राहत होते मोठ्या घरात, पण मुलगा सून म्हणाले, आई आता आमच्याबरोबर चल. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला. माझं घर माझं शेत मी विकून टाकलं. सगळा पैसा मी माझ्या मुलाला ऋषीला दिला. म्हटलं आता शेवटचा टप्पा आहे आयुष्याच्या. या टप्प्यावर आपल्या लेकरांच्या आधारावर उरलेला वेळ जाईल माझा. पण कुठे माहीत होतं की असं काही घडेल. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आली. राघव सुन्न झाला. त्याला वाटलं काहीतरी करावं, पण स्वतःचंच छोटं दुकान सांभाळणं त्या तरुणाच्या हातात किती असतं. राघवने दीपालीताईंना सौम्य शब्दात समजावलं आणि पुन्हा आपल्या दुकानात कामासाठी निघाला. काही वेळाने दीपालीताई तिथून उठल्या आणि कुठेतरी निघून गेल्या. रात्री घरी परतताना राघवच्या नजरेला पडलं, फुटपाथवर एक वृद्ध महिला थंडीने कापत बसलेली होती. थंडी इतकी जोरात होती की तिच्या हातापायांना थरथर लागली होती. तेवढ्यात काही भुकेली कुत्री तिथे आली आणि ती मोठ्याने भुंकू लागली. ती मोठमोठ्याने भुंकण ऐकताच ती वृद्ध महिला घाबरून उठली. राघव थपकून पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. ती वृद्ध महिला दीपालीताईच होत्या. हे दृश्य पाहून त्याचं मन हलकं झालं. डोळ्यात कातरलेपणा उतरला. तो तडक त्यांच्याजवळ गेला, कुत्र्यांना हाकलून लावलं आणि त्यांना एका बाजूला शांत जागेवर बसवलं. नंतर त्याने आपल्या पत्नीला राधाला फोन लावला. राधा तो हलक्याच पण व्याकुळ आवाजात म्हणाला, पैशांच्या तुटवड्यामुळे मी माझ्या आईचे उपचार नीट करू शकलो नाही आणि आजही त्या गोष्टीचं दुःख माझ्या मनावर खोलवर आहे. पण आज जर या काकूंना काही झालं तर मग मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मला वाटतं आपण त्यांना आपल्या घरी घेऊन यावं. राधाही खूपच सुसंस्कृत समजूतदार अशी बायको होती त्याची. ती शांतपणे म्हणाली, राघव काही हरकत नाही. आपण फार काही नाही देऊ शकलो तरी 2 वेळचं जेवण आणि डोक्यावर एक छत तरी देऊ शकतो. तुमच्या मनात जर त्यांच्यासाठी जागा असेल तर त्यांना नक्की घेऊन या आपल्या घरी. आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण नक्की मदत करू. राधाचं बोलणं ऐकून राघवच्या डोळ्यात कृतज्ञतेचा ओलावा उतरला. त्यानं दीपालीताईंना आधार देत घरी आणलं. राघवचं घर छोटंसं होतं. फक्त 2 खोल्या, त्यात त्याची पत्नी आणि 2 मुलं राहत होती. पण त्या छोट्या घरात माणुसकीच राघव आकाश पसरलेलं होतं. घरी पोहोचल्यावर दीपालीताई लाजत म्हणाल्या, बेटा माझ्यावर तुम्हा सगळ्यांना त्रास होईल. देवाने माझ्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार. पण माझ्यामुळे तुम्ही अडचणीत यायचं कारण नाही. त्यावर राघव हसून म्हणाला, काकू त्रास नाही तर आनंद होईल तुम्ही आमच्याबरोबर राहिलात तर. हे घर वाटेल. तेवढ्यात राधा पुढे आली आणि म्हणाली, काकू तुम्ही असं का म्हणताय? तुम्ही असा विचार करा की देवाने तुमच्या नशिबात आमचं साथ लिहिलंय. आजपासून हेच तुमचं घर. राधा प्रेमाने त्यांना आतमध्ये घेऊन आली आणि बसायला खुर्ची दिली. काही वेळाने सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसलं. पण दीपालीताई अजूनही थोड्या अस्वस्थ वाटत होत्या. राघवला ते जाणवलं. मनापासून म्हणाला तो, काकू मला माहीत आहे की आमचं घर लहान आहे, पण आमचं मन तुमच्यासाठी अगदी मोकळं आहे. आमच्या मुलांना तुमची नातवंड समजा. तुम्ही आता या घराचे सदस्य आहात. काही अडचण असेल तर निसंकोचपणे सांगा. हे ऐकून दीपालीताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी राघवच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा देव तुम्हा दोघांना कायम सुखी ठेव. या वयात माझ्या स्वतःच्या मुलाने आणि सुनेने मला नाकारलं आणि या अपरिचित क्षणी तुम्ही मला स्वीकारलं. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव दुकानावर गेला. मुलं शाळेत गेली आणि घरात फक्त दीपालीताई आणि राधा होत्या. दीपालीताईंनी पाहिलं की राधा घर सांभाळत होती आणि त्याचवेळी कपडे शिवायचं काम देखील करत होती. तेव्हा दीपालीताई म्हणाल्या, राधा मला देखील कपडे शिवता येतात अगं, आणि तेही अगदी नीटसपणे.
दे, मी तुझ्या कामात थोडी मदत करते. असं म्हणून त्या राधासोबत शिलाईचं काम करू लागल्या. काम करता करता राधाने सहज दीपालीताईंना त्यांच्या घरच्याबद्दल, कुटुंबाबद्दल विचारलं. त्या क्षणी दीपालीताईंच्या डोळ्यातून क्षणभर वेदनेची एक सुखवलेली ओहळ डोकावला. त्यांनी आपल्या मुलाबद्दल आणि सुनीने केलेल्या वागणुकीबद्दल सांगितलं. हे ऐकून राधा सुन्न झाली. ती हळूच म्हणाली, काकू, त्या दोघांना तुमचं दुःख समजणं शक्य नाही. पण एक दिवस नक्कीच येईल जेव्हा त्यांचं स्वतःचं मूल त्यांच्यासोबत तसंच वागेल. तेव्हा त्यांच्या मनात ही वेदना उभी राहील. काही क्षणात दीपालीताईंनी राधाचं सगळं काम पूर्ण केलं. त्यानंतर हळूहळू त्या कुटुंबात मिसळून गेल्या त्या. आता त्या घरातील सदस्यांसारख्या प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होत असत. त्यांच्या येण्याने राधाचं शिलाईचं कामही चांगलं चालू झालं होतं. कारण दीपालीताई शिलाईच्या कामात तरबेज होत्या. लोकांना त्यांचं काम फार आवडू लागलं. घरी राहून त्या मुलांची काळजी घेत होत्या. बाजारहाट, भाजीपाला अशा छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडू लागल्या. राघव आणि राधा नेहमी म्हणायची, आमच्या घरात एक वृद्ध स्त्री असणं फार आवश्यक होतं. आणि ती उणीव दीपालीताई आल्यावर पूर्ण झाली. जसं झाडाचं मूळ त्यांच्या उभं राहण्यामागचं खरं कारण असतं, तसं घरातले वृद्ध म्हणजे त्या घराच्या आधारस्तंभासारखे असतात. न दिसणारे पण सर्व काही सावरणारे. एके दिवशी मुलं शाळेत गेली होती आणि राघव नाश्ता करून कामाला गेला होता. राधा घर कामात गुंतलेली असताना दीपालीताई प्रेमाने म्हणाल्या, राधा, मी भाजी घेऊन येते ग, एक पिशवी दे. असं म्हणून ते बाहेर पडल्या. भाजी घेऊन परत येताना त्यांनी पाहिलं की रस्त्याच्या कडेला एका पायाने अपंग असलेला मुलगा लॉटरीचं तिकीट विकत होता. त्याच्याकडील प्रत्येक तिकीट केवळ 100 रुपयांचं होतं आणि जिंकण्याची रक्कम होती तब्बल 5 कोटी रुपये. दीपालीताईंना पाहताच तो मुलगा त्यांच्याजवळ आला आणि विनवणीच्या स्वरात म्हणाला, काकू, एक तरी तिकीट घ्या ना. काय माहीत तुमचं नशीब फळफळेल. तुम्ही एक तिकीट घ्याल तर माझ्यासारख्या गरिबाचं थोडं भलं तरी होईल. त्याचे शब्द आणि त्याच्या डोळ्यातील अपार आशा पाहून दीपालीताईंना त्याच्याविषयी माया वाटली. त्यांनी त्याच्याकडून एक तिकीट घेतलं आणि शांतपणे परत आपल्या घरी आल्या. घरी आल्यावर त्यांनी भाजीची पिशवी राधाच्या हातात दिली. घरातील कामं उरकून त्या दोघी पुन्हा शिलाईच्या कामात गुंतल्या. काम करता करता दीपालीताईंनी आपल्या साडीच्या पदरातून एक कागद राधाच्या हातात दिला आणि म्हणाले, राधा, हे बघ, लॉटरीचं तिकीट आहे. खरं तर बाजारात गेले असताना एका पायाने अपंग असलेला मुलगा मला विनवू लागला. त्याला पैशांची फार गरज होती. त्याचं थोडं भलं व्हावं म्हणून मी एक तिकीट घेतलं. काय माहीत आपलं नशीब उघडलं तर. राधा हसत म्हणाली, अहो काकू, आजवर मी कोणालाच लॉटरी लागलेली पाहिलेली नाही. काही हरकत नाही. तुम्ही त्या मुलाची मदत म्हणून हे तिकीट घेतलं, हाच मोठा पुण्याचा भाग आहे. मी हे तिकीट माझ्याकडे जपून ठेवते. असं म्हणून राधाने ते तिकीट अलगद आपल्या पर्समध्ये ठेवून दिलं. त्या महिन्याच्या अखेरीस त्या तिकिटाच्या विजेत्यांची घोषणा होणार होती. तेव्हा त्या अपंग मुलाने दीपालीताईंना हे तिकीट दिलं होतं. तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं, शेवटच्या तारखेला वर्तमानपत्रात विजेत्यांची नावं येतील. तिकीट नीट सांभाळा. जसजसं तो दिवस जवळ येऊ लागला तसं दीपालीताईंच्या मनात उत्सुकता वाढू लागली. एक दिवस आधीच त्या राधाकडे तिकीट मागायला आल्या. म्हणाल्या, अगं राधा, उद्या सकाळच्या पेपरमध्ये लॉटरीच्या विजेत्यांची नावं येणार आहेत. राघवला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. मनात विचार होता, लॉटरी नाही लागली तर सांगू, लॉटरी लागली तर सांगू, लॉटरी लागली नाही तर अपयशाची एक अनावश्यक सल त्यांच्या मनात राहील. हे टाळावंसं वाटलं त्यांना आणि राधाही या विचाराशी सहमत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव कामावर गेल्यानंतर राधा लगेच बाहेर पडली. एक वर्तमानपत्र विकत आणलं तिने. 3 विजेते जाहीर होणार होते. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला 5 कोटी रुपये, दुसऱ्याला 1 कोटी आणि तिसऱ्याला 50 लाख. राधा आणि सरिताताई दोघींनीही एकमेकांचा हात धरत देवाचं नाव घेत वर्तमानपत्र उघडलं. सर्वप्रथम तिसऱ्या विजेत्याचा क्रमांक छापलेला होता. राधाने पटकन आपलं तिकीट बघितलं, पण तो नंबर त्यांच्या तिकिटाशी जुळत नव्हता. दुसरा नंबर पाहिला तरीही काही जुळत नव्हतं. शेवटी त्यांनी पहिला विजेता शोधायला सुरुवात केली आणि जसा राधाने तो नंबर वाचला तशी दीपालीताई आनंदाने किंचाळल्या, राधा, हा नंबर आपलाच आहे. क्षणात राधाचं हृदयही आनंदाने भरून आलं. दोघींचे डोळे पाणावले होते. आपसुकच देवाकडे गेले ते आणि त्या दोघी अक्षरशः नाचायला लागल्या. कारण त्यांच्या तिकिटाला तब्बल 5 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. इतक्यात राघव घरी परत आला.
आज लाईट बिल भरण्याची शेवटची तारीख असल्याने बिल घेण्यासाठी तो लवकर घरी आला होता. घरात पाऊल टाकताच त्यानं पाहिलं दीपालीताई आणि राधा दोघी नाचत होत्या. चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता. थोडा गोंधळून तो म्हणाला, अहो काय झाले तुम्हाला आज? तुम्ही दोघी एवढ्या आनंदात कशा? राधा हसतच त्याच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, आता तुम्हाला हे छोटंसं दुकान चालवण्याची गरजच नाही. राघव चटकन बाजूला होत म्हणाला, राधा जरा तरी भान ठेव, काकू समोर उभ्या आहेत. दीपालीताई खळखळून हसल्या. अरे बाळा, ज्या बातमीसाठी तू रागवत आहेस ती बातमी ऐकलीस ना तर तुझी सुद्धा अशीच अवस्था होईल. खरंच असं काय झालंय आता तरी सांगाल का? तेव्हा दीपालीताईंनी त्यांच्या हातातील तिकीट राघवसमोर केलं आणि वर्तमानपत्रातील पहिल्या क्रमांकाचं तिकीट दाखवलं. राघवच्या डोळ्यांनी ते क्रमांक वाचले आणि काही क्षणासाठी तो स्तब्ध झाला. काही बोलायचंच विसरला, कारण त्या तिकिटावर खरंच त्यांच्या नशिबाचं दार उघडलं होतं. तो आश्चर्याने म्हणाला, खरंच 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 तुम्हाला लॉटरी लागली आहे. दीपालीताई हलकंसं हसत म्हणाल्या, हो बाळा. राघव, आता तर फक्त आनंदच आनंद आहे. 2 दिवसांनी आपल्याला वर्तमानपत्रात दिलेल्या पत्त्यावर जायचं आहे. तिथेच आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. 2 दिवसांनी दीपालीताईंनी लॉटरीचे पैसे प्रत्यक्ष हातात घेतले. एवढी मोठी रक्कम पाहून दीपालीताई, राघव आणि त्यांची पत्नी राधा तिघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. काही दिवसात त्यांनी एका चांगल्या सोसायटीमध्ये स्वतःसाठी मोठा फ्लॅट खरेदी केला. राधा आणि दीपालीताई अजूनही एका लहानशा खोलीत शिलाईचं काम करत होत्या. पण आता लॉटरीच्या आलेल्या पैशातून त्यांनी एक छोटंसं बुटीक सुरू केलं होतं. त्या दोघींनी इतके सुंदर महिलांचे कपडे तयार करायला सुरुवात केली होती की काही दिवसातच त्यांच्या कामाचं नाव गावभर गाजू लागलं. आता त्यांनी मदतीसाठी काही कारागीर देखील ठेवले होते. त्यांच्या व्यवसायाने बघता बघता एवढी प्रगती केली की तो खरंच दिवस रात्र तो व्यवसाय त्यांचा भरभराट्याने वाढू लागला. ज्या शहरात दीपालीताई राहत होत्या तिथे त्यांच्या सुनेचं माहेरही होतं. जेव्हा त्यांच्या विहीनबाईंना हे समजलं की दीपालीताई आता करोडोच्या मालकीण झाल्या आहेत आणि स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत, तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्यांनी तातडीने आपल्या मुलीला, दीपालीताईंच्या सुनेला, पल्लवीला फोन लावला आणि फोन उचलताच तिच्या आईने भावनेने भरलेल्या आवाजात विचारलं, अगं पल्लवी, काय गजब घडलंय माहिती का? मला तर माझ्या कानावर विश्वासच बसत नाही. पल्लवी चकित होऊन म्हणाली, अगं आई, काय झाले? काही चमत्कार पाहिलास की काय? आई म्हणाली, असंच समज. तुझ्या सासूबाईने असा पराक्रम केलाय की सगळं शहर त्यांचं कौतुक करतंय. ऐकलं का? त्यांना 5 कोटीची लॉटरी लागली आहे आणि आता त्या स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे आणि तोही भरभराटीत आहेत. हे ऐकताच पल्लवीच्या हातातून फोन खाली पडला. तिला चक्कर यायला लागली. असं वाटलं जणू तिच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ऋषी, तिचा नवरा, जेव्हा हे सगळं ऐकतो तो देखील थक्क होऊन बसून राहतो. पण आता पश्चातापाशिवाय काहीच उरलेलं नव्हतं. या घटनेला फक्त 2 दिवस झाले होते आणि त्याच रात्री ऋषी तोंड पाडून घरी आला होता. त्याने उदासपणे सांगितलं, पल्लवी, आपण बर्बाद झालोय. माझी नोकरी गेली आहे. हे ऐकताच पल्लवी जागच्या जागी बेशुद्ध व्हायचीच बाकी होती. ती डोकं धरून बसली. दुसऱ्या दिवशी पल्लवीने आपल्या आईला फोन लावला आणि म्हणाली, आई, मला काहीच समजत नाही आहे. मुलाला चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घालायचं आहे. पण आता हे संकट आल्यावर, त्यांचा जॉब गेल्यावर सगळं कसं होणार? आई म्हणाली, अगं पल्लवी, घाबरू नकोस. तुझ्या सासूबाईंना तर कुबेराचाच खजिना मिळालाय. त्यांच्याकडे जा, नम्रपणे माफी मागा. विहीनबाईंचं मन लवकरच वितळेल. पल्लवीला आपल्या आईचं बोलणं अगदी योग्य वाटलं. तिने ऋषीला सगळं सांगितलं आणि थोड्याशा हळव्या स्वरात म्हणाली, चला, तुमच्या आईकडून मदत घेऊया. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही दीपालीताईंच्या बुटीकमध्ये पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. जणू यात्राच भरली होती. आजूबाजूला लोकांची गजबज, एका कोपऱ्यात लाईट्स, कॅमेरे, पत्रकारांची गर्दी. ही पाहून ते दोघं काही वेळ गोंधळून गेले. एका कोपऱ्यात उभे राहिले. स्वतःचीच आई असून पण एकटे उपक्षितसारखे कसं तरी गर्दी चिरत दोघं पुढे आले. मी पाहिलं तर दीपालीताई अत्यंत आत्मविश्वासाने एका आलिशान खुर्चीवर बसून न्यूज चॅनलवाल्यांना मुलाखत देत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं. डोळ्यात आत्मसन्मानाची झळाळी होती. दीपालीताईंनी त्यांना दूरवरून पाहिलं होतंच, पण त्या त्यांच्या कामात इतकं गुंतल्या होत्या की मुद्दाम दुर्लक्ष केल्यासारखं वागल्या. खूप वेळानं गर्दी थोडीशी ओसारली. संधी साधून ऋषी आणि पल्लवी पटकन त्यांच्या पायावर पडले. आई, आम्हाला माफ करा. आम्हाला, ऋषीच्या आवाजात पश्चाताप होता,
पण दीपालीताईंच्या चेहऱ्यावर आता राग स्पष्ट दिसत होता. त्या थेट म्हणाल्या, आई? कोणाची आई? माझा एकच मुलगा आणि सून आहे, राघव आणि राधा, ज्यांनी मला त्यांच्या घरात सन्मान दिला, आदर दिला, माया दिली, मायाजाळात गुंतवलं. तुम्ही दोघं माझं काहीही लागत नाहीत. हे ऐकून ऋषी आणि पल्लवी सुन्न झाले. त्यांचं मन क्षणात तुटून गेलं होतं. तेवढ्यात ऋषी थरथरत्या आवाजात म्हणाला, आई, माझी नोकरी गेली आहे, कुठेच काम मिळत नाही. आम्ही कुठे जाऊ? आम्हाला कळालंय की आम्ही खूप मोठा गुन्हा केलाय. दीपालीताईंनी त्यांच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि थोडक्यात म्हणाल्या, यालाच म्हणतात देवाचा न्याय. पल्लवी डोळे पुसत म्हणाली, आई, आम्हाला तुमच्यासोबत राहायचं आहे. दीपालीताईंनी एक दीर्घ श्वास घेतला, पण शांतपणे ठाम स्वरात म्हणाल्या, पण मला नाही राहायचं आहे तुमच्यासोबत. वृद्ध वयात मला मानाने जगायचं आहे, दयेने नव्हे. आणि जसं एकदा विश्वासघात केला तसंच पुन्हा होणार नाही याची शाश्वती कोण घेणार? पल्लवीच्या चेहऱ्यावर निराशा उतरली होती, पण तरी ती थोडीशी निर्ढवल्यागत म्हणाली, पण आई, हे विसरू नका, तुमच्या संपत्तीवर आमचाही हक्क आहे. दीपालीताई थोड्याशा उपहासाने हसल्या आणि म्हणाल्या, हक्क? तो हक्क तुम्ही त्या दिवशीच गमावला, ज्या दिवशी मला एका बस स्टँडवर बेवर्षासारखं सोडलं तुम्ही. आईच्या हृदयात इतका मोठा ओरखडा दिलात की त्यावर कधीच मलम लागू शकणार नाही. हे ऐकून दोघंही थिजले. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट होते. दीपालीताई उभ्या राहिल्या. एक गूढ पण गर्विष्ठ हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं. तुम्ही इथे पाहुणे आहेत, काहीतरी खा प्या आणि निघा. त्यांनी आपल्या नोकराला आवाज दिला, 2 कप चहा आणा. आता मात्र त्या दोघांकडे पुन्हा वळूनही त्यांनी पाहिलं नाही. दीपालीताई पुन्हा आपल्या कामात गुंतल्या, पण यावेळी त्यांच्या चालण्यात एक वेगळी झळाळी होती, आत्मसन्मानाची, स्वाभिमानाची आणि जिंकलेल्या आयुष्याची. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? दीपालीताईंनी केलं ते योग्य होतं की अयोग्य? ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, आजकालची तरुण पिढी चुकत असतील तर त्यांना अशा प्रकारचा धडा शिकवणं खूपच गरजेचं झालं आहे. तरच वृद्धांना आत्मसन्मान आणि स्वाभिमानाने जगता येईल. याबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.